शहरात सातत्याने वाढत असलेला बेकायदा फेरीवाल्यांविरोधात भाजपाच्या महिला नगरसेवकांनी भाजीपाला, फळे, सुकी मच्छी विक्री करत जांभी नाक्यावरती आंदोलन केलं. तसेच फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महापालिकेच्या महासभेत सातत्याने कारवाई करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून फेरीवाले हटवण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच फेरीवाल्यांना आश्रय देणारा आका कोण आहे असा सवाल केलाय. भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, उषा वाघ यांच्याबरोबरच सुनेश जोशी यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला. आंदोलनामध्ये भाजपाचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, विशाल वाघ यांनीही सहभाग घेतला. ठाण्यात बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज कोर्टनाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी अर्धा ते पाऊण तास लागतो. काही फेरीवाल्यांकडून दादागिरी देखील केली जाते. या प्रश्नाकडे नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, सुनेश जोशी यांच्यासह नगरसेवकांकडून आवाज उठवला जात होता. त्या जांभी नाका परिसरामध्ये बांगलादेशी नागरिकांचाही फेरीवाला म्हणून वावर होत असल्याचा आरोप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला होता. महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सातत्याने 2 महासभांमध्ये फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवण्यात आला आहे, पण प्रशासनाकडून थातूर मातूर उत्तरं देण्यात आली होती. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेतही फेरीवाल्यांबाबत जोरदार चर्चा झाली. मात्र प्रशासनाकडून गेल्या 2 दिवसांमध्ये काहीही कारवाई झाली नाही. याच पार्श्वभूमीवरती भाजपाच्या 5 नगरसेवकांनी एकत्र येऊन जांभी नाका येथे एक अनोखे आंदोलन करीत प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही आंदोलन करायची वेळ आमच्यावर का आली? वारंवार जेव्हा लोकप्रतिनिधी महासभेमध्ये आवाज उठवतात त्यांच्यावर जर त्यांचं ऐकलं जात नाही तर खरोखर याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे हे तर समजायला पाहिजे. कारण का हे जे अनधिकृत फेरीवाले, मी वारंवार हा शब्द वापरते, तुम्ही लक्षात घ्या, अनधिकृत फेरीवाले, बायोमेट्रिक महापालिकेचा सर्वे झालेला आहे. त्या फेरीवाल्यांना कुठे बसवलेलं आहे? दाखवतील, महापालिका प्रशासनाने दाखवायला पाहिजे त्यांना जागा कुठे अलॉट केलेली आहे. पण नाही, हे जे अनधिकृत फेरीवाले येतात जे बाहेरून, त्यांची संख्या तुम्ही बघायला जाल तर बायोमेट्रिक सर्वे झाल्यानंतर यांची संख्या जवळजवळ 5 पट 10 पटीने वाढलेले आहेत. आणि यांचा आता कोण आहे? कोण यांना बसवतं? कारण का हे जे फेरी आम्ही जेव्हा आवाज उठवतो तेव्हा हे जे कारवाई केल्याचे, अतिक्रमणची कारवाई केल्याचे आम्हाला नाटक करतात, सीन क्रिएट केला जातो, त्यांचा माल उचलतात. कोणाचा फोन येतो त्यांना? दाखवावं, त्यांनी सांगावं प्रशासनाने का त्यांना कोणाचे फोन येतात आणि कोणाच्या फोनच्या वरून ते त्यांचा माल सोडला जातो. त्यांच्याकडून दंड कारवाई उचलली जाते का? नाही. हे लाखो करोडोची उलाढाल आहे. याच्यामध्ये पालिका प्रशासन आणि जे आता आहेत सोकळ जे अनधिकृत फेरीवाल्यांना बसवतात हप्ते वसुली करून, यांच्या सगळ्यांचा मिलीजुली भगत आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ही कारवाई, आमचं हे आंदोलन असं चालूच राहणार आहे जोपर्यंत याच्यावर काही ठोस कारवाई केली जाणार नाही. झोपलेल्याला आपण उठवू शकतो, झोपलेल्याचा सोंग केलेला जो असेल त्याला आपण उठवू शकत नाही. वारंवार आम्ही सगळ्या भाजपाच्या नगरसेविका या अतिक्रमणा फेरीवाल्यांवर विरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे, पण त्याच्यावर काही कारवाई केली. आम्हाला तोंड देखली फक्त ही अतिक्रमणची गाडी एकदा जाते आणि परत येतच नाही. ते काय फक्त टोपल्या उचलून सगळे ते फेरीवाले आहे ते निघून जातात. कारण का त्यांच्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे, त्यांना कोणाची भीतीच नाहीये. कोणाचं हे सगळं चालू आहे हे सगळं शोधून काढायला पाहिजे. याच्यामध्ये खूप मोठं काळबेर आहे, खूप करोडोची उलाढाल आहे. आणि ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे ठाणेकर जनता म्हणजे हे आहे, त्यांना सगळं समजतंय, सगळं दिसतंय, पण ते करू शकत नाही काही. अनेक वर्षापासून आम्ही फेरीवाले या विषयावरती जीव तोडून बोलतोय. दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढते. स्थानिक फेरीवाल्यांना आमचा विरोध नाहीये, पण जे बाहेरून येऊन फेरीवाले इकडे बसतात, जागा अडवतात आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. आणि प्रशासनाला जाग यावी, त्यांना थोडी तरी लाज शरम वाटावी आणि रेग्युलर कारवाया व्हाव्यात आणि हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह व्हावा, यासाठी आज एक अनोखं आंदोलन आम्ही इकडे करतोय. आम्ही स्वतःच फेरीवाले होऊन इकडे बसलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने जर कडक कारवाया केल्या नाही तर अशाच प्रकारची आंदोलन आमच्याकडनं केली जातील. ही एक चेन आहे, म्हणजे याच्यामध्ये काही अधिकारी किंवा कर्मचारी पण असतील आणि एक चेन आहे. म्हणजे काय, महापालिकेची जागा कोणीतरी एक गुंड ती जागा भाड्याने देतो, हप्ते घेतले जातात असा आमचा आरोप आहे. आणि चेन कुठेतरी संपुष्टात यावी, हे सगळं बंद व्हावं. कारण ठाणेकर अतिशय त्रस्त आहे त्या फेरीवाल्यांमुळे. आणि म्हणूनच आम्ही आज एक अनोखं आंदोलन करतोय की प्रशासनाला जाग यावी, त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी कडक कारवाया करून अनधिकृत फेरीवाल्यांचा विषय कायमचा ठाण्यात संपावा, यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत. आम्ही महापालिकेमध्ये महासभेमध्ये वारंवार
फेरीवाल्यांबद्दल तक्रार करत आले आहोत. 21 आणि 22 वॉर्डचा ही सीमारेषा आहे आणि इथून अशोक टॉकीज पर्यंत फेरीवाल्यांची गर्दी इतकी आहे की चालायला रस्ता नसतो. आणि स्थानिकांना आमचा विरोध नाहीये. बाहेरून येणारे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, ते तिकडनं गाड्या घेऊन येतात. गाड्या भरून राम मोरेती रोडला पण कपड्यांच्या गाड्या लावलेल्या असतात. इकडे जागोजागी हे फेरीवाले बसलेले असतात. त्यांच्यावर कारवाई का नाही होत? त्यांचे महापालिकेचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कारवाई जी केली जाते ही 5 मिनिटासाठी असते, ते पण त्यांना आधीच खबर मिळते, ते पळत सुटतात. महापालिकेची गाडी गेल्यानंतर 10-15 मिनिटात सर्व पूर्ववत होतोय. हे वारंवार आम्ही किती वेळा आवाज उठवायचा? महापालिकेचे हे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही हे अनोखे आंदोलन केलेलं आहे.